तू अनोळखी तरी सोबती या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर शेवटीला प्रेक्षकांनो, समीरने राजसीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून दिलेली असते. राजसीने अर्पिताचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि तिला इथे मरणाच्या दारामध्ये सुद्धा उभं केलं. पण शेवटीला आपल्या गुन्ह्याची शिक्षा आपल्याला इथेच भोगायची आहे हे राजश्री विसरलेली असते. पण नियतीने तिला आता तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि म्हणूनच येणाऱ्या भागामध्ये इथे समीरने एका व्हिडिओच्या आधारे राजश्रीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करत तिला पोलिसांच्या ताब्यात दिलेलं असतं आणि आपल्या अर्पिताला इथे आता न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्पिता मरणाच्या दारामध्ये असते. डॉक्टरांनी आता सांगितलेलं असतं की समीर माफ करा. ही बातमी सांगताना आम्हाला काही आनंद होत नाही आहे. पण अर्पिताकडे आता फक्त 24 तास आहेत. अर्पिता कोमामध्ये गेली आहे. कोमातून कधी बाहेर येईल काही सांगता येत नाही. 24 तासाच्या आत जर कोमातून बाहेर आली तर वेल अँड गुड, आम्ही प्रयत्न करतोय तिला बरं करण्यासाठी. पण जर ती कोमातून बाहेर नाही आली तर तिची कंडिशन क्रिटिकल होईल आणि ती जगेल की नाही काही सांगता येत नाही. आमच्या हातामध्ये काहीही उरणार नाही असं डॉक्टरांनी आता सांगितल्यानंतर समीर आता पूर्णपणे खचून गेलेला असतो. त्याच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते आणि तो आपल्या अर्पिताला वाचवण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करणार असतो. तेव्हा त्यांनी आपल्या आजीला फोन केलेला असतो आणि तो आपल्या आजीला विचारतो की आजी, अगं इथे अर्पिता मॅडमबरोबर जे काही घडलं ते तर तुला माहितीच आहे. कारण त्याने आधीच फोन करून इथे आपल्या आजीला सगळं काही सांगितलेलं असतं की अर्पिता मॅडम इथे आता गॅस स्फोटमध्ये जखमी झालेल्या आहेत आणि त्या हॉस्पिटलमध्ये आहेत. आता मी काय करू सांग ना. तेव्हा आजी म्हणत असते, अरे समीर बाळा, काळजी करू नको तू. अरे देव तुझी परीक्षा घेतोय असं समज. आपण ज्याच्यावरती जास्त प्रेम करतो ना, त्याच्या बाबतीत जेव्हा असं काही घडतं तेव्हा देव आपली परीक्षा घेतो असं समजायचं. आणि तसंही अर्पितावरती आपल्या सगळ्यांचंच किती प्रेम आहे. अर्पिताला काहीसुद्धा होणार नाही आहे. हे बघ, मी आता तिथे येते. अर्पितासाठी मी तिथे पुन्हा येते. आपण मिळून इथे अर्पिताला बरं वाटण्यासाठी प्रार्थना करूया. तेव्हा इथे आजी आता कोकणातून परत आलेली असते अर्पितासाठी. शहरामध्ये आल्यानंतर इथे समीर म्हणतो, आजी काय करू सांग ना. तेव्हा आजी म्हणते, अजिबात काळजी करू नको समीर. अर्पिताला काहीसुद्धा होणार नाही. ती तुझी जीवनसंगिनी आहे आणि आता तिच्यासाठी तुला एक व्रत करावं लागणार आहे. हे बघ, तुला इथे निर्जला व्रत करावं लागेल. तुला जी शिवपिंड आहे ना, ती शिवपिंड आता खालून उचलून तुला ती वरती अगदी मंदिरामध्ये नेऊन तुला तिची स्थापना करावी लागणार आहे. म्हणजे इथे जी शिवपिंड असते ना, ती खाली असते मंदिराच्या खाली. तिथून तिला उचलून आता खांद्यावरती घेऊन तिला मंदिरामध्ये तिची स्थापना करायची असते. पण ती पिंड कुणालाही उचलत नाही. जर ती तू उचललीस आणि सुखरूपरित्या तिच्या जागेपर्यंत तू घेऊन गेलास ना, तर तुझी अर्पिता नक्की बरी होईल, मला खात्री आहे. पण हे कठीण व्रत तू करशील का? तेव्हा समीर म्हणतो, आजी तू अजिबात काळजी करू नको. आता बघ माझं हे व्रत मी माझ्या अर्पिता मॅडमसाठी कसं पूर्ण करतो ते. आणि प्रेक्षकांनो, इथे आता समीर ते व्रत पूर्ण करणार असतो. एका बाजूला समीरने जाऊन आपल्या आईला आणि आपल्या बहिणीला पोलिसांच्या तावडीतून वाचवलेलं असतं. कारण इथे आता अर्पिताबरोबर त्या दोघीजणी किती वाईट वागलेल्या असतात. म्हणजे इतक्या वाईट की इथे होळीमध्ये नीलांबरीने अर्पिताला जाळण्याचा प्रयत्न केला होता. अगदी इथपर्यंत चाळकऱ्यांनी पोलिसांना सांगितलेलं असतं. लग्न झाल्यानंतर त्यांना रात्रभर दिवसभर घराच्या बाहेर ठेवलं होतं. अर्पिताचा सातत्याने अपमान करतात, तिला घालून पाडून बोलतात, तिला नको नको ते बोलतात, घरातून हाकलून देण्याचा प्रयत्न करतात. ह्या सगळ्या गोष्टी चाळकऱ्यांनी पोलिसांना सांगितल्यानंतर हा आता एक अपघात नसून घातपात आहे आणि तो तुम्हीच घडवून कशावरून आणला नाही आणि आम्ही तुम्हाला का अरेस्ट करू नये असं एक तरी कारण तुम्ही मला द्या, असं आता पोलीस नीलांबरी
आणि इथे रेणुकाला म्हणतात तेव्हा दोघींकडेही शब्द नसतात. फक्त इथे रेणुका आणि नीलंबरी एकच शब्द म्हणतात की इन्स्पेक्टर मान्य आहे, आमचं आणि तिचं कधी पटलं नाही. आम्ही कधी तिचा सून म्हणून स्वीकार केला नाही, कारण गोष्टीच तशा घडल्या होत्या. पण याचा अर्थ असा नाही की आमच्या घरामध्ये वाद होतात म्हणून आम्ही तिच्या जीवावरती उठलो, तिला मारण्याचा प्रयत्न केला. अशी वेळ का येईल? कारण जरी आमचं एकमेकांबरोबर पटत नसलं तरी आम्ही एक कुटुंब आहोत. आम्ही तिला मारून आमच्याच पायावरती धोंडा का पाडून घेऊ? कारण समीरने तिच्याशी लग्न केलं आहे, ती समीरची पसंती आहे. जर तिला काही झालं तर माझ्या मुलाला देखील त्रास होईल हे मला माहिती असूनसुद्धा मी त्या मुलीला मारण्याचा कट का करेन? असं नीलंबरी म्हणते. राजश्री सांगते, पण पोलीस का विश्वास ठेवतील ना? प्रत्येक गुन्हेगार स्वतःला वाचवण्यासाठी मी निर्दोष आहे असंच म्हणत असतो. पण तेव्हा तिथे समीर येतो. तो सांगतो की इन्स्पेक्टर साहेब, अर्पिता मॅडम माझी बायको आहे, ती मला खूप जास्त प्रिय आहे. पण हे सुद्धा तेवढंच खरं आहे की माझी आई आणि माझी बहीण यांनी काहीही केलेलं नाही आहे. कारण कसं आहे ना, त्या कितीही भांडत असल्या तरीसुद्धा त्या कोणाचा तरी जीव घेऊ शकतील इतकी मजल नाही आहे त्यांच्यात, एवढी हिंमत त्यांच्यामध्ये नाही आहे. त्या फक्त तोंडानेच भांडू शकतात. कुणाचा खून वगैरे नाही करणार त्या, कुणाला जाळून नाही मारणार त्या. माझी पूर्णपणे खात्री आहे. मला 1% जरी यांच्यावरती शंका असती ना, तर मी गप्प बसलो नसतो. यांना जेलमध्ये मी स्वतः टाकलं असतं. पण मला पूर्णपणे खात्री आहे की यांची या अपघातामध्ये, या घातपातामध्ये काही चूक नाही आहे, असं समीरने सांगितलेलं असतं. आणि त्यानंतर इथे इन्स्पेक्टर साहेब आता तिथून निघून जातात. तेव्हा समीर हे देखील म्हणतो की जेव्हा अर्पिता मॅडम शुद्धीवरती येतील तेव्हा तुम्ही त्यांचं स्टेटमेंट घ्या. त्यासुद्धा हेच सांगतील की या दोघींची काही चूक नव्हती. त्यानंतर नवसा आजीने सांगितलेलं व्रत समीरला अर्पितासाठी पूर्ण करायचं असतं. तो आता त्या ठिकाणी जातो जिथे इथे आता शिवलिंग असते. तिथे आता पिंड असते, तिला उचलून ही आता मंदिरामध्ये जाऊन तिची स्थापना करायची असते. तेव्हा इथे आता सोवळं वगैरे नेसून तिथेच समीर आलेला असतो. निर्जला व्रत केलेलं असतं आणि आता पूर्ण ताकदीनिशी ती पिंड तो उचलण्याचा प्रयत्न करत असतो. उचलत असताना त्याच्या हाताला खडे लागतात, त्याच्या हातातून रक्त येतं, पण तो थांबत नाही. ती शिवपिंड तो आता स्वतःच्या ताकदीने उचलून खांद्यावरती घेतो आणि तो व्यवस्थितरित्या मंदिराच्या सर्व पायऱ्या चढून ती पिंड आता मंदिरामध्ये स्थापित करतो. त्याच्या हातूनच सगळी पूजा वगैरे सुद्धा झालेली असते. आणि तेव्हा इथे गुरुजींनी त्याला आता प्रसाद दिलेला असतो आणि फूलसुद्धा दिलेलं असतं आणि विभूती दिलेली असते की जा तू तुझ्या आवडत्या व्यक्तीला ही विभूती लाव, हे फूल डोळ्याला लावून उशाला ठेव आणि सगळेजण ही मिठाईसुद्धा खा. जेव्हा तुझी बायको शुद्धीवरती येईल ना, तेव्हा सगळ्यांचं तोंड कर या मिठाईने. तेव्हा समीर म्हणतो, धन्यवाद, तुमचे खूप खूप उपकार झाले. समीर आता यायला निघालेला असतो. पण तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता एक घटना घडलेली असते. राजसी हिनेच अर्पिताला मारण्याचा प्रयत्न केला ही गोष्ट आता सारखी सारखी रेणुकाच्या मनात येत असते आणि तिला ही गोष्ट नीलंबरीला सांगायची असते. तेव्हा ती म्हणत असते, आई, पोलीस आले होते तेव्हा आपली काय अवस्था झाली होती बघितलंस ना? नीलंबरी म्हणते, हो बाई, मला तर असं वाटलं होतं तो माणूस आता आपल्याला अरेस्ट करतोय की काय. रेणुका म्हणते, हे सगळं त्या राजसीमुळे झाले, तिच्यामुळे आपण जेलमध्ये गेलो असतो. तेव्हा नीलंबरी म्हणते, म्हणजे या सगळ्याशी त्या राजसीचा कसा काय संबंध? तेव्हा रेणुका म्हणते, आई, अगं तिचाच तर संबंध आहे ना. नाहीतर तू मला सांग, त्या सिलेंडरचा रेग्युलेटर बाजूला कोण काढून ठेवेल गं? कोण असं मुद्दामून करेल? त्याच्यातून गॅस पास झाली आणि सगळ्या रूमवरती गॅस झाली आणि म्हणून दिवा घेऊन जात असताना अर्पिताचा तो अपघात झाला. आणि हे सगळं आहे ना त्या राजसीनेच केले. कारण खोटं बोलत होती, नाटके करत होती, मी गेले होते तेव्हा. पण अर्पिताला मारून फायदा कुणाचा आहे सांग बरं? फायदा त्या आता राजसीचाच आहे ना, कारण तिलाच आपल्या समीरबरोबर लग्न करायचं आहे. पण आता त्या राजसीबरोबर मी लागणार नाही आहे. स्वतःचा स्वार्थ साध्य करण्यासाठी ती मुलगी इतकी नीच आणि खालच्या पातीला जाऊ शकते की एखाद्या माणसाचा ती जीवसुद्धा घेऊ शकते. आणि तिचं हे बोलणं ऐकलेलं असतं ते म्हणजे आपल्या समीरने. समीरला कळलेलं असतं की अच्छा, म्हणजे हे सगळं त्या राजसीने केलं आहे. ती खरंच माझ्या अर्पिता मॅडमचा जीव घेऊ शकते. प्रेमासाठी ती इतक्या खालच्या पातीला जाऊ शकते. तेव्हा इथे समीर म्हणतो, आत्ताच्या आत्ता जातो आणि त्या राजसीला जाब विचारतो
तेव्हा समीर तिथे जात असताना दारातच उभा राहतो, कारण घरामध्ये आलेला असतो सिलेंडर लीक करणारा माणूस. तेव्हा इथे राजश्रीला खूप आनंद झालेला असतो ना. तिने त्या माणसाला परत घरी बोलावून घेतलेलं असतं आणि ती म्हणते की काय ॲक्टिंग केली तो तुम्ही, ऑर्डर द्यायला गेलात आणि त्या अर्पिताचा जीवच घेऊन आलात. खूप चांगलं काम केलं ना तुम्ही माझं, म्हणूनच मी तुम्हाला इथे आहे ना बोनस देणार आहे. माझं काम तुम्ही नीट केलंत. अर्पिता आता मरणाच्या दारात उभी आहे. आज ना उद्या ती मरूनसुद्धा जाईल. म्हणूनच मला तुमचे आभार व्यक्त करायचे होते. हे पैसे तुम्ही ठेवा, जास्तीचे पैसे, तुम्ही माझं काम चांगलं केलंत म्हणून. तेव्हा इथे आता संपूर्ण बोलणं हे ऐकलेलं असतं कुणी, तर संपूर्ण बोलणं ऐकलेलं असतं समीरने. त्याने इथे राजश्रीचा बोलतानाचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेला असतो आणि पुरावा म्हणून ठेवलेला असतो. तेव्हा इथे समीर म्हणत असतो की वाह, खूप चांगलं काम केलंस हा तू राजश्री. म्हणजे या माणसाला ऑर्डर घेण्यासाठी आमच्या घरी पाठवलंस. घरामध्ये कुणी नाही आहे या संधीचा फायदा उचलत या माणसाने रेग्युलेटर बाजूला काढलं. गॅस इथे सगळ्या रूमभर पास होण्यासाठी खूपच जास्त कष्ट घेतले. माझ्या अर्पिता मॅडमचा जीव घेण्याचा खूप छान प्रयत्न केलात तुम्ही, हो ना? पण त्यांना काहीच होणार नाही. पण तुम्हाला मात्र तुमच्या या गुन्ह्याची शिक्षा मी देणार आहे. तेव्हा इथे राजश्री म्हणते, समीर एकदा ऐकून तरी घे, तुला वाटते तसं खरंच काही नाही आहे. समीर म्हणतो, आता जे काही बोलायचं आहे ते पोलीस स्टेशनला बोलायचं. समीर जातो. तो आता व्हिडिओ त्याने जो तयार केलेला असतो ना राजश्रीचा आणि त्या माणसाचा, तो व्हिडिओ पोलिसांना दाखवतो आणि म्हणतो की अर्पिता मॅडम यांचा घातपात झाला आहे आणि तो राजश्रीनेच केलेला आहे आणि राजश्रीला मदत केली या माणसाने. त्यांचा हा व्हिडिओ बघा, ज्याच्यामध्ये राजश्री त्या माणसाला पैसे देत असते, कारण व्यवस्थित गॅस लिकेज केला म्हणून, त्याने त्याचं काम नीट केलं म्हणून. आणि अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता समीरने राजश्रीच्या आणि त्या माणसाच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस सरळ तिथे जातात आणि राजश्रीला, त्या माणसाला अटक करतात आणि म्हणतात की आता तुमची सुटका नाही. तर अशा रीतीने समीरने राजश्रीच्या विरोधामध्ये आणि त्या माणसाच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करत आपल्या अर्पिताच्या इथे आता अपमानाचा, घातपाताचा, तिच्या इथे खुनाचा खूपच छान पद्धतीने आता बदला घेतलेला असतो. त्यानंतर समीरने बदला घेतल्यानंतर इथे आता राजश्रीला पोलीस अरेस्ट करून घेऊन जातात. तेव्हा राजश्रीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालेली असते. नियतीने ती शिक्षा तिला समीरच्या माध्यमातूनच मिळवून दिलेली असते. त्यामुळे समीरला एक वेगळं समाधान असतं की माझ्या बायकोला मारण्याचा कट रचणाऱ्या राजश्रीला मी आता जेलमध्ये पाठवलं. तेव्हा इथे समीर घरून आता फ्रेश वगैरे होऊन तो आता निघालेला असतो हॉस्पिटलला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता 24 तासाच्या आत समीरने हे कठीण व्रत पूर्ण केलेलं असतं आणि महादेवांची कृपा झालेली असते. तर इथे अर्पिता मरणाच्या दारातून परत आलेली असते. 24 तासाच्या आत ती कोमातून बाहेर आलेली असते, शुद्धीवरती आलेली असते. तेव्हा डॉक्टर म्हणतात, काळजी करू नका, चमत्कार झाला, अर्पिता कोमातून बाहेर आलेली आहे, ते आत्ताच शुद्धीवरती आले. तेव्हा इथे आता आजीने सांगितलेलं व्रत पूर्ण केल्यानंतर अर्पिता तर बरी होणारच होती, नाही का? तेव्हा समीर म्हणतो, डॉक्टर मी फक्त एकदा अर्पिता मॅडम यांना भेटू शकतो का? तेव्हा डॉक्टर म्हणतात, नक्कीच, सगळ्यात आधी तर तुम्हीच भेटायला जा. तेव्हा इथे समीर जातो, ICUमध्ये अर्पिताला बघतो. तिची अवस्था बघून त्याच्या डोळ्यातून आता इथे पाणी व्हायला लागलेलं असतं, अश्रू व्हायला लागलेले असतात. तेव्हा इथे अर्पिताला खूप त्रास होत असतो. ती हळूहळू म्हणते की तुम्ही रडू नका. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता समीर ते फूल अर्पिताच्या डोळ्याला लावून तिच्या उशाला ठेवतो. त्यानंतर तिच्या कपाळाला विभूती लावतो आणि आता लवकरात लवकर बरं व्हायचं असं सांगतो. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता समीरने आपल्या अर्पितासाठी कठीण व्रत पूर्ण करून तिला शुद्धीवरती आणलेलं असतं. त्याची प्रार्थना फळाला आलेली असते आणि इथे अर्पिता आता बरी तर होणारच असते, कारण तिच्याबरोबर इतक्या लोकांचं प्रेमसुद्धा असतं. आणि त्यानंतर तिच्या जीवावरती उठलेल्या राजश्रीला मात्र आता जेलमध्ये इथे सडावं लागत असतं. चांगले मच्छर तिला चावत असतात. तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा ही समीरने अगदी व्यवस्थितरित्या मिळवून दिलेली असते. आणि या गोष्टीचा आता आनंद आहे ना, तो इथे नीलांबरीला आणि रेणुकाला सुद्धा झालेला असतो, कारण तिच्या चुकीमुळे त्या दोघींना
जेलमध्ये जाण्याची वेळ आलेली असते. म्हणून इथे नीलांबरी म्हणते, बरं झालं या राजसीची आता अक्कल ठिकाणावरती येईल. जरा जेलमध्ये राहिली ना तर थोडी सुधारेल, असं नीलांबरी म्हणते.